जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉग मध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. काय करताय? साडी शिवते. आणि मोबाईल का लावून ठेवला इथं? व्हिडिओ शूट करायला. काय मग काय बोलतो तुमचा चॅनल? आहे व्यवस्थित एकदम म्हणजे पळतोय. खरं करा. तुझा चॅनल काय बोलतोय? चाललाय हळूहळू वरती. तुझा व्हिडिओ बघितला नाही कालचा परवाचा. वेळच नाही मिळत यार. बघितलं मित्रांनो, आपल्याच घरातले आपल्यासोबत दगा करतात. तर बाहेरचे काय व्हिडिओ बघतील माझा, तर माझ्या घरातच माझा व्हिडिओ बघत नाही. मी सगळे एकदम बघते आणि एकदम बघा बघा आता हे बघा, आता कॅमेरा समोर खरं येत आहे ना म्हणून मम्मी असं बोलते. सोडा आता. स्टेटसला फोन ठेवला. बघा म्हणजे मम्मीने मला स्टेशनवरून आणले उचलून, असं बोलायचं मम्मीला. स्टेटसला व्हिडिओ स्टेशनवरून उचलून आणलं तुम्ही मला. स्टेटसला व्हिडिओ सोडा मित्रांनो, काय बोलला मी तरी नाही घरातल्यांना. तुम्ही करा तुमचं काम बाबा, तुम्ही मोठे युट्यूबर बाबा, तुम्ही करा. मी नाही करणार तुम्हाला डिस्टर्बच्या पुढं कधीच. बाय बाय. झोपतोय आतमध्ये. झोपे ना अशी तुम्हाला मी स्टेशनवरच आणलंय ना. काय 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 भाकरीच्या तुकड्यावर आणले. भाकरीच्या तुकड्यावर किती भाकर दिलेली? एक भाकर तुकडा भाकरीचा एक. किती भाकर? किती तुकडा पण किती किती तुकड्यावर घेतलाय तुला? बघितला मित्रांनो. सोडा. बाय बाय. आय विल नॉट डिस्टर्ब यू. मित्रांनो माझी बॅग. चला मित्रांनो, मी निघतो आता क्लासला. बरोबर कोणत्या क्लासला? योगा क्लासला जातोय मी. आनंदातून भेटून मी योगा क्लासला बोलतोय. शॉर्ट्स वगैरे घातली आहे, पाणी पण आलं. मॅट द्या माझी मला. काय द्या? मॅट मॅट. मी योगा क्लासला चाललोय बघा. मॅट पण घेतली आहे मी. बाय बाय. पण मी तुमच्यासोबत बोलणार नव्हतो का? मला भाकरीवर आणलं ना. चला. ओके बाय. नो बाय बाय. मम्मी काय बनवतीये? काय हो, काय बनवताय असं? बटाटा वडा बनवते बाळा. गरम गरम खायला चांगला लागतो ना. पण एवढं लेट? उशीर झाला थोडं. व्हिडिओचं काम करत होते, साडी शिवत होते ना. पण मी तुमच्याशी का बोलतो? मी तुमच्यासोबत बोलणार नव्हतो ना यार. मी विसरून जातो. माझ्याशी बोलणार नाही तर जाणार कुठे? पप्पांशी बोलीन, आईंशी बोलीन. माझ्याशिवाय काय होणार नाही, लक्षात ठेव. हो, लय मोठे तुम्ही महाराणी ना, जसं की. मग तुला ट्रेनिंगला मीच पाठवते, लक्षात ठेव. आज तू जो असा आहेस ना, तो फक्त माझ्यामुळेच. अच्छा, म्हणजे मी हा उभा आहे, मम्मीमुळे उभा आहे. माझ्या पायांवर तुम्ही उभा नाहीये म्हणजे. तुझ्या पायावर उभं मी केलंय तुला. मी तुला मार्ग दाखवलाय. पण मी तर माझ्या पायावर उभा आहे, तुमच्या पायावर थोडी उभा आहे. तुला चालायला मी शिकवलंय. त्यांना दाखव. बघा आंघोळ नाही चांगली, आंघोळ पण नाही नीट. आंघोळ केली मी पटकन. अंग शेकवायचं होतं मला फक्त. कसं शिकवलं? तू खरंच आंघोळ करून आलाय? अरे 2 मिनिटात. मला वेळ नाही लागत आंघोळीला. कोणती आंघोळ केलीस? आंघोळचा प्रकार काय तुझ्या? कावळा आंघोळ की बगळा आंघोळ? शेकाव आंघोळ. शेकाव आंघोळ. शेकाव आंघोळ. चक्कर येते, त्याचे पाय दुखतात, त्याला त्रास देऊ नका. मोबाईल कुठं आतमध्ये येते? मोबाईल आला कवर. तर मित्रांनो, याचा मेन रिझन माझ्या अंगात ताकद नाही, मला चक्कर येते. त्याचा मेन रिझन मी पेपराच्या काळात प्रॅक्टिस केली नाही. त्याच्यामुळे माझ्या पायांमध्ये हातामध्ये ताकद राहिली नाही यारी सारखं. माझं वय झालंय मित्रांनो. काय झालं माहिती आहे? नाही बघा, परस काय सांगतोय, मी खरंच कबूल करतो
मी जर पेपराच्या काळात पण जर माझी प्रॅक्टिस कंसिस्टन्सली थोडी तरी प्रॅक्टिस केली असते ना, 100%मध्ये मी जर 50% प्रॅक्टिस केली असते ना, तर आज माझी बॉडी चांगली फ्लेक्झिबल असती. पण मी 2 महिने प्रॅक्टिस केली नाही पूर्ण, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च. त्याचा परिणाम काय, माझी फ्लेक्झिबिलिटी कमी झाली, माझी स्ट्रेंथ कमी झाली, माझी हँड पॉवर लेग पॉवर कमी झाली. ह्याचा मला आता खूप त्रास होतो आहे. म्हणजे जे एक्सरसाइज मी आधी करायचो माझा त्रास व्हायचा नाही, आज मला त्यांचा त्रास होतो. जसं की आम्ही लोक आधी फ्रॉक जम्प, त्यानंतर शटल रन वगैरे सगळं करायचो, तेव्हा मला पाय वगैरे जाम व्हायचे नाही एवढे. पण आज मी केलं ना खूप दिवसानंतर खरंच जाम झालं. तुम्ही जर कोणता स्पोर्ट्स खेळत असाल तर प्लीज सांगतो आहे कन्सिस्टन्सीली त्याला खेळा. मला बोलता येत नाही, कन्सिस्टन्सली खेळा त्याला. म्हणजे प्रॅक्टिस करा. जर तुमचे पेपर तुम्ही क्लासला जात नाही तर कमीत कमी घरात त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा, बॉडी वॉर्मअप करा, थोडंसं स्ट्रेचिंग करा, बेंडिंग करा, बस एवढं जरी करा तरी पण तुम्ही फ्लेक्झिबल राहाल, चांगलं नीट राहाल. मी नाही केलं, माझं चुकलं. मी करायचं म्हणजे कसं माहिती आहे, आठवड्यातून एकदा 15 4-5 वेळा असं मी करायचो. तसं न करता रोज केलं पाहिजे, तेव्हा आपण पुढे जाऊन फ्लेक्झिबल राहू. बस एवढंच भजन बंद करतो. आज मॅच आहे, मॅच बघा तुम्ही. पण MI वर्सेस SRH मॅच आहे आज 17 तारीख ना. मॅच बघा, मॅच मुंबईने फुल बोलतात ना एकदा मुंबई टॉपच्या पीकवरती आहे मुंबईच्या. कारण की SRH दी पॉवर हिटिंग टीम. बोल बच्चन, वडापाव बटाटा वडा झालाय, द्या ना मला जेवायला बिचाऱ्या गरीबाला. आता जी टीम 6 ओव्हरमध्ये 90 रन मारायची, ती 13व्या ओव्हरला 90ला 3 होती. मी बघून भाई एवढा खूप चालू ना, काही हो बापरे काय झालंय, कसं काय वादळ थांबलं यांचं. लोकांनाही बोलायचं ना SRHचं वादळ एकदा उधळलं की काहीच नाही होऊ शकत, ते कोणी अडवू शकत नाही. अडवलं बघा आमच्या मुंबईने. अजून मुंबईचं वादळ यायचं आहे. जस्ट वेट अँड वॉच ऑफ कमबॅक. SRH पण करेल कमबॅक. कारण की बघा आपण हे बघा माझी सध्याची परिस्थिती काय झाली आहे टेबलची. ज्यांच्याकडे ट्रॉफ आहे ना ते टेबल टॉपला आहे, ज्यांच्याकडे ट्रॉफ आहे तर टेबल खालती आहेत. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती वाटते ना, असं वाटतं की ते जिंकावे म्हणून या टीम खेळत नाही आहे अक्षरशः. पण आता हे आले त्यांच्या पीकवरती. कारण की माहिती काय लागलं, ते जे टेबल टॉप टीम आहेत त्यांचे फॅन्स ह्या टेबल डाऊन टीमला ट्रोल करायला लागलेली. माहिती काय केलं बाबा, आमचे फॅन्स अशाला ट्रोल करताय, आम्ही त्यांना जिंकून देतोय. मला मी दाखवलं आम्ही काय लेवलची माणसं आहेत. तर तेच होता मॅच बघा बाबा, मला पण बघायची. बाय बाय. वा मागितलं मी तिला, त्यांना गद्दारी कर बे. नाही पण तुम्ही मला काय दिलं पहिलं हे सांगा मला. मला काय दिलं पहिलं, मी कधीपासून मागत होतो तुमच्याकडे, तुम्ही मला दिलं नाही. नाही ना पण तुम्ही त्यांना वाढलं ना बरोबर. नाही वाढलं, त्यांनी त्यांच्या हाताने घेतलं, मी नाही वाढलं. नाही गद्दारी आहे. अरे बघ ना, ते त्यांच्या हाताने घेताय. आत्ता घेतात माझ्यासमोर. नाही मगाशी पण त्यांनी घेतलं. नाही ना खराब केलं त्यांनी, पितळेचं ताट घेऊन. तुम्ही केलं, मी कशाला केलंय. सोडा बाबा. बाय बाय.